आज तुमच्याकडे काही लंब चौडं भाषण करण्यासाठी नाही आलो मी खरं तर आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो. मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात तर एक छोटी सभा आपण घेऊन टाकू. पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत. आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं, उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय. भुसभुशीत जमीन असते ना, घुशी तिकडे होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजेत. महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत. महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत. मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती. मी अनेकदा बोलत आलो, तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती? हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही नव्हती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी. हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा. बाहेरच्यांनी येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची. आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो आमचा आहे. आणि 1400 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, तर आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले. अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुव्याला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार, अरे नाही नाही भाईसाहेब ऐसा मत. का? स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच.